जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रो, आता एक प्रॉब्लेम बघूया. व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. जर लक्ष दिलं तर व्हेरी सिंपल प्रॉब्लेम बघा. समहाऊ म्हणजे कोणत्या तरी कारणाने समहाऊ an ant is stuck to the rim of bicycle. बायसिकलच्या रिमला ant stuck झाला, चिकटल्या. कोणत्याही कारणाने, काय कारणाने गरज आपल्याला नाही. ऑफ डायमीटर 1 मीटर. डाटा बघा सोल्युशन मध्ये. डायमीटर ऑफ व्हील ऑफ बायसिकल किती 1 मीटर. while the bicycle is on the central stand. सायकलला एक सेंट्रल स्टँड असतं. साइड स्टँड नाही, सेंट्रल स्टँड. गाडीला जसं सेंट्रल स्टँड असतं आपल्या बाईकला, मोटरसायकलला, तसं सायकलला सुद्धा सेंट्रल स्टँड असतं. त्या सेंट्रल स्टँडवर सायकल उभी केलेली आहे. ऑन द सेंट्रल स्टँड द व्हील इज सेट इनटू रोटेशन. सायकल त्या सेंट्रल स्टँडवर उभा करून सायकलचा पॅडल फिरवला की पाठीमागचं चाक फिरतं. सेट इनटू रोटेशन अँड इट अटेन्स अ फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड इन 10 सेकंड. 10 सेकंदात रोटेशन म्हणजे फ्रिक्वेन्सी किती झाली? एका सेकंदाला 2 रिव्हॉल्यूशन. 10 सेकंदात हे झालं. विथ युनिफॉर्म अँग्युलर एक्सेलरेशन कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स कंप्लीटेड बाय ant in these 10 सेकंड. या 10 सेकंदात नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन सायकलने किती पूर्ण केले असतील आणि दुसरं काय काढायचं, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्यूशन. मग पहिल्या कंप्लीट रिव्हॉल्यूशन साठी किती वेळ लागला असेल अँड लास्ट कंप्लीट रिव्हॉल्यूशन, शेवटची रिव्हॉल्यूशन लास्ट पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागला असेल एवढा आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी द व्हील इज सेट इनटू रोटेशन. व्हील रोटेशन मध्ये सेट केलेला आहे म्हणजे पॅडल फिरवून. त्याच्या अगोदर व्हील रेस्ट होतो म्हणजे इनिशियल फ्रिक्वेन्सी m0 0 आहे. मग नंतर m0 म्हणजे ओमेगा 0 काय येणार 2πm0 0 च येणार. इनिशियल फ्रिक्वेन्सी, इनिशियल अँग्युलर फ्रिक्वेन्सी 0, इनिशियल फ्रिक्वेन्सी 0. आणि नंतर काय केलं, अटेन्स फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड. फायनल फ्रिक्वेन्सी किती आहे ओमेगा समजा किती आहे 2 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड. म्हणजे n इकडे n रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड म्हणजे n चा संबंध आहे. n 2 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड rps. मग त्यावरून ओमेगा काय येईल 2πn म्हणजे काय बघा 2π * n म्हणजे 2 आणि इथे उत्तर काय आलं 4π. मात्र ह्या ओमेगाचं उत्तर काय रेडियन पर सेकंड. हे डाटा मधला भाग आहे. म्हणजे आपल्याला डी दिलेला आहे. n0 ओळखलं की इनिशियल म्हणजे 0, ओमेगा 0 फायनल 2 rps n, पण ओमेगा किती 2π म्हणजे 4π रेडियन पर सेकंड. ओमेगाच्या भाषेत डायरेक्ट डाटा दिलाय का नाही. टाइम टी किती 10 सेकंड. कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स. काय करायचं आहे आपल्याला, व्हॉट टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स कॅपिटल एन. टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्यूशन. म्हणजे पहिल्या कंप्लीट रिव्हॉल्यूशन साठी पहिली रिव्हॉल्यूशन टाइम कोणासाठी पहिल्या रिव्हॉल्यूशन साठी काढायचं पूर्ण होण्यासाठी. मग परत काय म्हणले अँड लास्ट कंप्लीट रिव्हॉल्यूशन. आता लास्ट जी कंप्लीट रिव्हॉल्यूशन झालेली आहे ती किती आहे ते लगेच आपल्याला कळत नाही. ते टाइम आपण समजा t' काढायचा समजा, कारण t ला आपण म्हटलं आहे 10 सेकंदला म्हणजे आता बघा. मग आता आपल्याला फॉर्म्युले कुठले वापरायचे हे विचारात घ्या. आपल्याला n चा फॉर्म्युला पहिल्यांदा तयार करूया. कसा तयार करायचा बघा. एक जनरल सेन्स लक्षात घ्या.
पाय जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर किती रिव्हॉल्यूशन पूर्ण केलेली असते लक्षात घ्या. हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट समजा थीटा इथून स्टार्ट आहे मोशन आणि पार्टिकल असा इथपर्यंत आला तर किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं इथून स्टार्ट झाला तिथं झाला एक रिव्हॉल्यूशन झाली अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2 पाय रेडियनला एक रिव्हॉल्यूशन. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट समजा थीटा झाला फॉर एक्झाम्पल थीटाला किती रिव्हॉल्यूशन n रिव्हॉल्यूशन. हे 13 काय 2 पाय रिव्हॉल्यूशनला म्हणजे 2 पाय अँग्युलर डिस्प्लेसमेंटला एक रिव्हॉल्यूशन तर थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंटला किती रिव्हॉल्यूशन n रिव्हॉल्यूशन. मग याच्यावरून याचा फॉर्म्युला तयार होतो तो लिहायचा असतो कसा बघा 2 पाय अँग्युलर डिस्प्लेसमेंटला एक रिव्हॉल्यूशन तर थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंटला n रिव्हॉल्यूशन. म्हणजे n आपण काढायचं मग n चा फॉर्म्युला काय बघा n थीटा डिवाइडेड बाय 2 पाय. याचा अर्थ थीटा पहिल्यांदा काढलं पाहिजे आपल्याला. 2 पाय काय स्टँडर्ड आहे पण थीटा कुठून काढायचं याला इक्वेशन कॉल 1 थीटा बघा कायनेमॅटिकल इक्वेशन थीटा एक लिनियर मोशन मधलं इक्वेशन घेतो त्यावरून अँग्युलर मोशन मध्ये s ut plus half at square. ही झाली लिनियर मोशन मध्ये. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये कायनेमॅटिकल इक्वेशन. आता हेच सर्क्युलर मोशन मध्ये किंवा अँग्युलर मोशन मध्ये s ऐवजी काय येणार थीटा. हे लिनियर डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. u इनिशियल वेलोसिटी इनिशियल काय आहे ओमेगा 0 इथं लिनियर अँग्युलर इथं तीच येणार प्लस टाइम काय बदलत नाही लिनियर आणि अँग्युलर मोशन मध्ये. हा फॅक्ट स्टँडर्ड लिनियर एक्सेलरेशन इथं अँग्युलर एक्सेलरेशन इथं टाइम स्पीड. आता ह्या थीटाची किंमत या फॉर्म्युल्यावरून काढायची आहे. मग थीटा कसं मिळणार ओमेगा 0 किती आहे बघा 0 म्हणजे 0 t 0 डायरेक्ट 0 आहे टी काय दिलं असेल फक्त 0 प्लस हाफ अल्फा आणि टी किती आहे 10 स्क्वेअर. आता मला किंमत काढायची आहे मेन यांचा फॉर्म्युला हा तो कसा आला हा पाठ करण्याऐवजी याचं जनरलायझेशन बघा फॉर्म्युला पाठ न करता देण्यात आहे. n इक्वल टू थीटा बाय 2 पाय थीटा काढायचा थीटाचा फॉर्म्युला हा सोडवायला लागलो एक अननोन राहिला अल्फा. अल्फा माहित असल्याशिवाय आपण थीटा काढू शकत नाही. अल्फा दिलाय का दिलेलं नाही मग अल्फा दिलेल्या डाटावरून तयार करायचे फॉर इक्वेशन नंबर 2. नाउ अगेन अल्फाचा फॉर्म्युला काय अल्फा फॉर्म्युला बघा ओमेगा 0 ओमेगा अल्फा फाइनल माइनस इनिशियल सिंगुलर एक्सप्रेशन फाइनल ओमेगा माइनस ओमेगा 0 डिवाइडेड बाय t किती आहे t ओमेगा what is omega 4 pi minus 0 omega 0 t what is t 10 सेकंड. उत्तर किती आलं बघा 2 pi divided by 5 कारण 4 pi minus 0 4 pi बेजून 4 ने म्हणजे आणि याचं उत्तर काय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. उत्तर 2.25 by 5 युनिट काय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. हे अल्फा झालं हे अल्फाला इक्वेशन नंबर 3 म्हणा आणि ह्या 3 चा वापर कुठं करायचा हा जनरल सेन्सचा भाग आहे. इथं आपला प्रॉब्लेम निर्माण झाला आहे अल्फाची किंमत पाहिजे याचा वापर इथं करायचा नाही याचा वापर कुठं करायचा मग काय बघा थीटा 1/2 0 प्लस नॉट रिटर्न अल्फा काय 2 पाय बाय 5
इंटू काय आलं 10 चा स्क्वेअर. आता या ठिकाणी बघा हे 5 गुणिले 10 आणि हे 10 चा स्क्वेअर आहे. एक 10 गेलो 5 गुणिले 10 ह्या 10 ला यातले एक 10 गेलो 10 गुणिले 20 पाय काय आहे थीटा. आणि हे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट यू कॅन राइट युनिट रेडियन. आणि आता या थीटाचा वापर कुठे करावा लागेल. कुठे थांबलोय आपण इक्वेशन नंबर 1. लक्षात ठेवा इक्वेशन नंबर 1 and there we can write this as बघा from equation 1 परीक्षेत द्यायची गरज नाही फक्त बघा इथे n is equal to थीटा किती आहे 25 divided by 25 पाहिला बाय कॅन्सल आन्सर इज 10 आणि नंबर ऑफ काय करायचं आपल्याला रिव्होल्यूशन्स n is equal to 10 रिव्होल्यूशन्स. किती रिव्होल्यूशन्स झाल्या 10 रिव्होल्यूशन्स. पहिला आन्सर आला फर्स्ट आन्सर. आता आपल्याला दुसरा आन्सर काढायचा आहे. दुसऱ्या आन्सर मध्ये परत 2 आन्सर आहेत. टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. इट कुणासाठी वापरले फॉर एंड. पहिला कंप्लीट रिव्होल्यूशन व्हायला किती वेळ लागला ते काढण्यासाठी आपण आता उत्तर n चे किती आलेलं आहे कॅपिटल n चं 10 रिव्होल्यूशन्स एवढं ध्यानात ठेवा. आणि आता आपल्याला हे इतर हे पुसतो आणि मग लिहितो. उत्तर आहे ते केले खास्त पुसत नाही लगेच. आता काय काढायचं आपल्याला T1. मग ह्या फॉर्म्युल्यावरून T1 चा फॉर्म्युला करायचा. थीटाच्या ठिकाणी थीटा1 फर्स्ट रिव्होल्यूशन साठी जनरल फॉर्म्युला ओमेगा 0 T1 काय असेल ते प्लस हाफ अल्फा T1 चा स्क्वेअर. आता थीटा1 फॉर फर्स्ट रिव्होल्यूशन साठी किती आहे पहिली रिव्होल्यूशन पूर्ण झाली थीटा1 2 पाय. पहिला रिव्होल्यूशन पूर्ण झाली की थीटा किती म्हणजे थीटा1 म्हणतोय म्हणजे 1 फॉर फर्स्ट रिव्होल्यूशन 2 पाय. किती ओमेगा 0 चा T1 0 हे 0 चालतं लेस काय नाही तर चालतं किंवा 0 प्लस हाफ. आता अल्फा किती आले अल्फाचा वापर करायचा आहे मला 2.5 आणि इथं काय आहे T1 स्क्वेअर. आता सोडवायचं आपल्याला बघा हे 0 प्लस म्हणजे नसल्यासारखं आहे. त्या 2 पायला हे 2 पाय कॅन्सल 5 गुणिले 10 आणि 10 ट्रान्सफर होणार 10 इकडे येणार क्रॉस काय आलं T1 स्क्वेअर and that implies T1 equal to square root 10. आणि स्क्वेअर रूट 10 ची किंमत किती येते 3.162 सेकंद. पहिल्या रिव्होल्यूशनसाठी एवढे सेकंद लागणार. दुसरा प्रश्न काय आहे 10व्या रिव्होल्यूशनसाठी किती लागणार. पहिली रिव्होल्यूशन कंप्लीट व्हायला एवढा वेळ लागणार. मला परत 10व्या रिव्होल्यूशन साठीचा वेळ काढायचा आहे तो काय T10 असा काढता येणार नाही. तर सगळे विद्यार्थी असतात. T1 चा अर्थ काय पहिली रिव्होल्यूशन पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी. T1 चा अर्थ T2 चा अर्थ काय होईल दुसरी रिव्होल्यूशन पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी. दुसरी रिव्होल्यूशन पूर्ण होणे म्हणजे त्यात पहिल्या रिव्होल्यूशनचं पण टाइम लागेल ऍड होईल. तसं T' 10व्या रिव्होल्यूशन साठीचं फॉर्म्युला कसा होईल की 9व्या रिव्होल्यूशन पर्यंत लागणारा कालावधी मायनस T9 हा फॉर्म्युला तयार करायचा आहे पुस्तकात नाही हा. T' फॉर्म्युला कसा तयार होईल हे T1 किती आलं 3.162 सेकंद. टोटल टायमिंग 10 सेकंदाचा आहे सगळं. त्यातली पहिली रिव्होल्यूशन पूर्ण व्हायला 3.162 सेकंद लागले. तर आता आपल्याला पूर्ण पुढची रिव्होल्यूशन पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे बघा T9 T इथं पण T देतो 10वी रिव्होल्यूशन 10व्या रिव्होल्यूशन पर्यंत
वजा 9व्या रिव्हॉल्यूशन पर्यंतचा लागणारा कालावधी. 10 रिव्हॉल्यूशन पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी वजा 9 रिव्हॉल्यूशन पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजेच 10वी रिव्हॉल्यूशन पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी. तो कसा काढायचा तर T10 T9. आता यातलं T10 चं उत्तर व्हॉट इज T10? 10 रिव्हॉल्यूशन पूर्ण होण्यासाठी लागणारे टायमिंग म्हणजे टायमिंग टी आहे -T9. ते टी दिलेला आहे, ते दिलेलं आहे 10 सेकंद. आता T9 चं उत्तर शोधावं लागेल T डॅश काढण्यासाठी. मग नाव T9 हे कसं लिहिलं कळलं का? 10व्या रिव्हॉल्यूशन साठी फक्त 10वी रिव्हॉल्यूशन साठीचा कालावधी विचारलाय तुम्हाला. फक्त पहिल्या रिव्हॉल्यूशन साठीचा. मग फक्त पहिल्या रिव्हॉल्यूशनचा कालावधी T1 डायरेक्ट निघाला. पण 10वी रिव्हॉल्यूशन फक्त तेवढीच पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे कसं फॉर्म्युला तयार केला बघा. 10 रिव्हॉल्यूशन होण्यासाठी टोटल पूर्ण 10 रिव्हॉल्यूशन होण्यासाठी लागणारा कालावधी वजा पहिल्या 9 रिव्हॉल्यूशन होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजेच 10व्या रिव्हॉल्यूशनचा कालावधी. एकट्या 10व्या रिव्हॉल्यूशनचा. मग T9 चा फॉर्म्युला कसा तयार होईल बघा. T9 काढायला गेली आता. T9 कसं काढायचं? T9 काढण्यासाठी परत हा फॉर्म्युला वापरायचा. थीटा पहिल्यासाठी थीटा होता. आता 9व्यासाठी पहिल्यांदा θ9 कारण 10व्यासाठीचं फक्त काढण्यासाठी 9व्यासाठीचा काढावा लागतो. कारण ही वजा लागते म्हणजे 10व्यासाठीचा. θ9 हे काय 0 चे नाव तुम्हाला माहिती आहे ओमेगा 0 आहे प्लस हाफ अल्फा T9 स्क्वेअर. आता θ9 9 रिव्होल्यूशन पूर्ण आहे. थीटा किती? एका रिव्होल्यूशनला 2 पाय. 9 रिव्होल्यूशनला 2 * 2 पाय म्हणजे किती येणार? 2 * 2 पाय. ही 2 येईल इथं नाही ते काय येईल 9 म्हणजे 9 * 2 पाय इक्वल टू इथं 2 * 2 पाय येणार नाही 9 * 2 पाय येणार. कारण एका रिव्होल्यूशनला 2 पाय 9 रिव्होल्यूशन कंप्लीट व्हायला 18 पाय. एकाला 2 पाय तर 9 ला डायरेक्ट तुम्ही समजण्यासाठी लिहिले 9 * 2 पाय तुम्ही डायरेक्ट 18 पाय लिहू शकता. इक्वल टू हाफ अल्फा किती आले स्टँडर्ड माहिती आहे तुम्हाला 2 पाय बाय 3 आणि इनटू T9 स्क्वेअर. T9 काढायचं आहे तुम्हाला. आता हे 2 पाय 2 पाय कॅन्सल. आता हे 9 हे 5 * 2 = 10 T9 स्क्वेअर इक्वल टू 9 * अजून 10 पुढे गेलो 10 * 90. मग आता 10 * 9 90 T9 स्क्वेअर किती आले 90 आलं. आता 90 मग T9 किती येईल रे स्क्वेअर रूट 90 आणि स्क्वेअर रूट 90 बघायचं किती येते. स्क्वेअर रूट 90 आपल्याकडे उत्तर आहे त्याचं. स्क्वेअर रूट मध्ये लॉग टेबल मध्ये बघायचं. स्क्वेअर रूट 90 9.487 सेकंड. आता विचारलंय काय फक्त 10व्या रिव्होल्यूशनचा कालावधी तो कुठल्या फॉर्म्युला लागतो हा फॉर्म्युला. मग आता मी इकडचा पार्ट आता पुसतो. इथला पार्ट वापर झालेला आहे आपला. तुम्ही लिहून घ्यायचा आहे व्हिडिओ स्टॉप करून आधीमध्ये. पण सगळं बघायचं व्हिडिओ मग स्टॉप करून काय लिहायचं काय ठरवायचं. आता बघा हेअर T डॅश फक्त 10वी रिव्होल्यूशन T10 T9 and T10 which is 10 minus T9 किती आलं बघा 9.487 आणि T म्हणजे किती 10 9.487. आता याची वजाबाकी करून दाखवतो तुम्हाला. 10 म्हणजे 10.000 9.487 वजाबाकी करायची आहे तुम्हाला. मायनस 7 गेले 3 9 गेले 1 5 गेले 5 आणि 1 परत हे 0 आहे. परत कॅरी वर घेतलाय 10 गेले. अत्यंत महत्वाची वजाबाकी आहे बघा ही 10.000 मायनस 9 is 09.
आता ही वजाबाकी करण्यासाठी इथं आपण करत आहोत इकडं 10 ने 5 गेले 5. आता इथं हे 1 कॅरी आहे पण इथं 0 आहे. 10 ने 10 गेले 0. बरोबर 1 मायनस 1 0. डबल 0.513 म्हणजे 0.513 0.513 आपलं बरोबर आहे का? चूक कसं कळलं बघा 9.487 मध्ये 0.513 कळलं. ते 7 10 8 9 1 10 5 4 9 1 10 9 1 आन्सर इज काय? म्हणजे आन्सर किती आला 0.513 and answer is second which is D dash for 10th revolution चा कालावधी. इथं पर्यंत आपलं आन्सर संपलं. ओके थँक्यू.